ती अन्यायग्रस्त महिलांसाठी धावून जाणारी मैत्रीण अधिक भावते की आत्ता जो विधान परिषदेमध्ये क्लास चालवताना हेडमास्टर म्हणून तुम्ही काम करता ते रूप अधिक भावते? मुळातली मी डॉक्टर आहे आणि त्याच्यामुळे आपला जो समोर आलेला व्यक्ती आहे त्याला काय त्रास होतोय आणि काय केलं तर त्याला बरं वाटेल हे बघण्याचा माझा हेतू आहे. त्या पदावर असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती आणि समोर बसलेल्या विधान परिषद सदस्य या दोन्ही पदांमधला फरक काय? विधान परिषद सदस्य म्हणून मी काम करत होते तर मी फार एक मुक्त पक्षी होते असं म्हणता येईल. एक तुम्ही सांगेन की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची माझी भेट माननीय उद्धव साहेबांनी घडवून दिली. मुस्लिम महिलांच्या प्रश्नावरती बरीचशी मवाळ किंवा मुस्लिम महिलांच्यावर अन्याय करणारी भूमिका ही बऱ्याचशा सेक्युलर यांनी घेतलेली आहे. आपण असे खडबडीत रस्त्यावरून चाललोय त्याच्यामुळे सीट बेल्ट बांधून सारखं सावध राहायला लागतं आणि जिथे गरज असेल तिथे हस्तक्षेप करावाच लागतो. आनंद दिघे ठाण्याला होते तर त्यावेळेला सुद्धा पहिल्यांदा माझा प्रवेश झाल्यावर मला कोणी बोलावलं असेल तर ठाण्यात मला निमंत्रण गेलं आणि ठाण्यात टेंबी नाक्याला स्वतः दिघे साहेब गाडी घेऊन आले होते. हे सगळ्यांनी आता वारं ओळखलेलं आहे की महिला मतदारांना नाराज करून आपली सत्ता टिकवता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी जो चमत्कार आत्ताच्या निवडणुकीमध्ये दाखवला याचेच रडू आले की जमले ना मला रडणेही, याचेच रडू आले की जमले ना मला रडणेही, मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले. त्यामुळे शिवसैनिकांची जी स्वप्न होती ती स्वप्न घेऊन प्रत्येक ठिकाणी मी संघर्ष केला आणि त्याच्यामध्ये पटले न जगाशी माझे, साऱ्यांना नडलो आहे, मजलाच अचंबा आहे, मी कैसा घडलो आहे. भूखंड माफ. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या सर्वत्र दुर्गा, आदिशक्ती आणि या आदिमायेचा जागर सुरू आहे. दुर्गेची 9 रूप जिचं पूजन या 9 दिवसांमध्ये घडतंय आणि त्यामुळे सगळीकडे अतिशय उत्तमाचं वातावरण, भक्तिमय वातावरण पसरलेलं आहे. आणि ही दुर्गेची 9 रूप म्हणजे शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमणा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री. आता या सगळ्यांच्या प्रत्येक रूपातलं एक एक रूप आजच्या आधुनिक युगातल्या नवदुर्गांनी धारण केलं आणि म्हणूनच त्या विविध क्षेत्रांमध्ये आज उत्तमरित्या आघाडीवर आहेत. मग त्यामध्ये वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्र. अशाच क्षेत्रातलं एक उज्ज्वल नाव ज्यांच्या सामाजिक राजकीय कर्तृत्वाची जीवनयात्रा आपण सर्वांनी अगदी जवळून पाहिली. खरं तर त्यांच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर अन्यायग्रस्त महिलांसाठी धावून जाणारी त्यांची अगदी जवळची जिवलग मैत्रीण, शिवसेनेच्या खंद्या शिलेदार. इतकंच नव्हे तर त्याच पक्षाच्या विधान परिषद सदस्य आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या इतिहासात, आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच बनलेल्या पहिल्या महिला विधान परिषद उपसभापती अर्थात डॉक्टर नीलमताई गोरे. आणि आज त्याच आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. ताई, आपलं टॉप न्यूज मराठीतर्फे खूप खूप स्वागत. मी आत्ताच टॉप न्यूजला मी सगळ्यात प्रथम अभिनंदन करते की खूप चांगला पल्ला आपण गाठलेला आहे आणि आपले जे प्रमुख आहेत श्री कांबळे यांनी बरेच वर्ष जे परिश्रम केले त्याच्यामधून ही मान्यता आणि आपलं विकासात्मक पत्रकारिता याच्यामध्ये नाव फार उज्ज्वल आहे. त्यामुळे नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम. खरं म्हणजे स्त्रिया आणि तुमचं म्हणजे अन्यायग्रस्त स्त्रिया आणि तुमचं नातं हे काल परवाचं नाही, अगदी वर्षानुवर्ष आहे. जवळपास आता त्याला 4 दशकं लोटली. 40 वर्षांपासून स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी संलग्नित आहात. तर ती अन्यायग्रस्त महिलांसाठी धावून जाणारी मैत्रीण अधिक भावते की आत्ता जो विधान परिषदेमध्ये क्लास चालवताना हेडमास्टर म्हणून तुम्ही काम करता ते रूप अधिक भावतं? मला असं वाटतं दोन्ही जी तुम्ही एक प्रतिमा समोर मांडली आहे, मुळातली मी डॉक्टर आहे आणि त्याच्यामुळे आपला जो समोर आलेला व्यक्ती आहे त्याला काय त्रास होतोय आणि काय केलं तर त्याला बरं वाटेल हे बघण्याचा माझा हेतू आहे. मग ते अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण असेल किंवा विधिमंडळामध्ये एखादा आमदार अस्वस्थपणे बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कशा मार्गाने न्याय द्यायचा हे बघणं काम आहे. या दोन्हीच्या मध्ये मी कुठेतरी आहे. याचं कारण असं की 2 अगदी वेगळी क्षेत्र आहेत. सुरेश भटांची जी कविता आहे, इतर हेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.
अशा परिस्थितीत असणाऱ्या महिला ज्यांच्यावरती अत्याचार झालेले आहेत, त्या बळी झालेल्या आहेत, मरणाच्या दारावर आहेत, काही जणींना तर त्याच्यामधून जीवघेणे आजार झालेले आहेत, अशा स्त्रियांना मदत करणं हेच एक आव्हानात्मक काम असतं. या स्त्रिया एका बाजूला आणि दुसरीकडे गरजा महाराष्ट्र माझा म्हणणारा प्रत्येक आमदार विधान परिषदेत, विधानसभेमध्ये ज्याला न्याय द्यायचा आहे सगळ्यांना, आणि ते पण बराच मोठा संघर्ष करून तिथपर्यंत पोचलेले असतात. आणि त्यामुळे केवळ त्यांचं बोलणं हे बोलणं नसतं आमदारांचं, तर समाजातल्या लक्षावधी लोकांचं ते प्रतिनिधित्व करत असतात, म्हणून त्या सभागृहात असतात. जे आमदार बोलतात ते सत्य आहे असं सरकार मानतं आणि त्याच्यानुसार कार्यवाही अपेक्षित असते. आणि म्हणून प्रत्येक येणारं वाक्य किंवा प्रत्येक येणारा मुद्दा हा जनतेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही हेडमास्तर म्हणालात, मला त्याचं काही वाईट वाटायचा प्रश्न नाही. बरेच जण वेगवेगळी नावं देत असतात, पण मुळामध्ये वेळेचं नियोजन विधिमंडळात फार आवश्यक असतं आणि ते केलं तर सगळ्यांना न्याय मिळतो आणि अंतिमतः प्रत्येकाला समाधान वाटतं. आणि या दृष्टिकोनातून काही गोष्टीचे चुकीचे पायंडे असतील तर ते दूर करण्यासाठी मला कठोर भूमिका घ्यावी लागते. त्याला कोणी हेडमास्तर म्हणत असेल किंवा अजून काही म्हणत असेल, परंतु हे कधी करू शकतो मनुष्य, ज्यावेळेला आपल्या पक्षाचे आणि आमचे विधिमंडळाचे जे नेते असतात, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा या विधिमंडळाच्या चौकटीचा जेव्हा ते सन्मान करत असतात, त्यावेळेला हे सगळं काम आपल्याला करणं सोपं होत असतं. आणि म्हणून लोक आपल्याला वॉच करत असतात, बघत असतात की तुम्ही कसं काम करताय. त्यामुळे ही दोन्ही कामं मला तेवढीच आवडीची आहेत आणि समाधान देणारी आहेत. नक्कीच. 2002 पासून म्हणजे गेली 23 वर्षांपासून तुम्ही विधान परिषद सदस्य आहात आणि शिवाय 2019 पासून तर तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुम्ही तर आता विधान परिषदेच्या उपसभापती देखील आहात. त्यामुळं समोर बेंचवर बसणं आणि त्या सगळ्यांच्या पुढे येऊन एखाद्या अशा पदावर बसणं जे संविधानिक पद आहे आणि मग त्या पदावर असलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती आणि समोर बसलेल्या विधान परिषद सदस्य, या दोन्ही पदांमधला फरक काय? त्यावेळी काही स्वभावात आता तुम्हाला काही बदल करावा लागला? विधान परिषद सदस्य म्हणून मी काम करत होते तर मी फार एक मुक्त पक्षी होते असं म्हणता येईल. कारण पक्षाचा आदेश काय आहे, आपल्याकडे काय प्रश्न आलेले आहेत, त्यातले कुठले सभागृहामध्ये लक्षवेधी का प्रश्नरूपानी आहेत, बाहेर काय चाललंय मीडियामध्ये, युतीचा धर्म काय चाललेला आहे, हे सगळं बघून सभागृहातला परफॉर्मन्स हा केला जातो, करता येतो. आणि त्यातून ज्यावेळेला आम्ही पीठासीन अधिकारी होतो त्यावेळेला आपलं काम रोजचा बिझनेस चांगला लागेल, व्यवस्थित लागेल सगळ्या नियमांप्रमाणे, आणि तो लागल्यानंतर ते नियमाप्रमाणे काम झालं पाहिजे. पण काही गोष्ट नियमाच्या बाहेर होतात. एखादी घटना घडते, एखादा च्या भागामध्ये कुठेतरी दुर्घटना झालेली असते आमदाराच्या भागात, अशा वेळेला ती सुद्धा दखल आपल्याला घ्यायला लागते. स्वभावात बदल म्हणजे मला एक विधान परिषदेचं कामकाज करत असताना दिवसभर माझा बिझनेस काय होतोय हेच एक सातत्याने व्यवधान असायचं. आणि त्या व्यवधानामध्ये विधानसभा आणि परिषद या दोन्हीचं पण आपल्याला समन्वय याच्यासाठी ठेवायला लागतो, कारण पक्ष आमचा दोन्हीकडे असणार, सभेत पण असणार, परिषदेत असणार. याखेरीज तिसरं विधिमंडळ म्हणजे तुमचं माध्यमांचं, तिथे काय चाललेलं आहे तर मध्येच निरोप यायचा की अमुक घटना घडली आहे, तुम्ही खालती येऊन बोलून जा. आता मी ते फार मिस करते, कारण मला असं खाली जाऊन पायरीवरती बोलणं योग्य नाही. कधीतरी क्वचित एखाद्या विषयावर बोलते मी. त्यामुळे स्वभावात बदल म्हणण्यापेक्षा पण मी प्रत्यक्षात उपसभापती होण्याच्या अगोदर रामराजे निंबाळकर जी होते सभापती, तर आणि तेव्हा आमच्या पक्षाने मला तालिका सभापती म्हणून बऱ्याच वेळा संधी दिली होती आणि त्यांनी पण वारंवार त्याबद्दलचं कामकाजाबद्दलचं समाधान व्यक्त केलं होतं. त्यामुळे साधारण वर्ष दीड वर्ष डावखरे साहेब आणखीन रामराजे निंबाळकर साहेब हे दोघंही जण ताईंना पाठवा असं म्हणायचे आणि त्यामुळे मला हळूहळू आत्मविश्वास आलेला होता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे उपसभापती झाल्यावरती आपण पक्षपाती असू शकत नाही. जरी कोणाला वाटलं आम्ही पक्षपाती आहोत तरी डावीकडे आणि उजवीकडे न बघता समोर जे बसलेले आहेत सगळेजण त्यांच्याकडे एका समदृष्टीने पाहणं. अजून एक तुम्हाला सिक्रेट सांगते थोडंसं. बऱ्याच वेळा सभागृहात अशी कुजबूज होते की आपल्याला काही बोलायला देणार नाहीत ताई आता, किंवा कोणतरी म्हणतं झालं 5-6 लोकांना झालं, आपल्याला कधी संधी मिळणार. पण आमच्या सभागृहाची रचना अशी आहे की तिथे अगदी कुजबूज करून बोललं ना तरी पूर्ण आम्हाला ऐकू येतं आणि ते त्या आमदारांना माहिती नसतं की आम्ही ऐकलेलं आहे आणि त्यामुळे ते ऐकून आम्ही नंतर मग त्याचा बरोबर परामर्श घेतो. एखाद्याला बोलायला पुढच्या दिवशी संधी मिळते किंवा एखाद्या प्रश्नाची बैठक घ्यायला सांगतो जेणेकरून सगळ्यांना न्याय देत असताना. पण त्याचबरोबर सभागृहाच्या मध्ये
शेवटी आपल्याला दबाव नाही येऊ द्यायचा. विशेषतः मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सभागृहात येतात अशा वेळेला एक त्याचं पण औचित्य असतं की त्यांचाही वेळ वाया जाता कामा नये. पण दुसरीकडे ते आलेत म्हटल्यावरती अनेक लोक बोलायला उभे राहतात की त्यांना त्यांच्याकडून आश्वासनं पाहिजे असतात. तर ह्या सगळ्याचा समतोल साधता येतो. आणि ज्या 2 वर्ष सभापतीचं पद रिक्त होतं आणि मीच दोन्ही कामं बघत होते, तर मला अभूतपूर्व अशा प्रकारचं सहकार्य मिळालं. खूप वादळी काळ झाला पण तरीसुद्धा त्याच्यामधून चांगल्या प्रकारे काम करता आलं आणि खूप प्रेम आणखी आदर मला सभासदांकडून मिळतो आजही. यालाच एक उपप्रश्न आहे, कारण की जेव्हा तुम्ही त्या पीठासीन अधिकारी या पदावर असता तेव्हा अख्खा महाराष्ट्र, म्हणजे आम्ही सगळे पाहत असतो, आम्ही तर आमचं कामच आहे पाहणे, पण महाराष्ट्र पण कुतूहलतेने की आता नीलमताई काय करणार आहेत, आता हे आमदार साहेब असे बोलतायत, आता ह्यांना काही थांबवणार का, घड्याळ दाखवणार का, तर ते असं काही दडपण असं काही जाणवतं का तुम्हाला? एक तर काय झालंय की खूप वर्ष राजकारणात असल्यामुळे थोडीफार समयसूचकता, दुसरं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वभावातून आम्ही काही गोष्टी अशा शिकलो थोडंसं की एखाद्या गोष्टीला गंभीर, अतिगंभीर, प्रचंड गंभीर आणि नितांत गंभीर असं करत सुटण्यापेक्षा आणि सगळं वातावरण कडवट करण्यापेक्षा त्याला एक आपण जर का विनोदाचं कलाटणी थोडीशी दिली की ज्याच्यामुळे भावना न दुखावता आपल्याला त्यातून मार्ग काढता येईल, तर ते एक चांगलं असतं. दुसरं, किती वेळेला बोलू देणार ह्याच्यासाठी त्यांची वाट बघत असतात की कधीतरी ताई आता थांबवणार आपल्याला. तर मी वेळेचं नियोजन आधीच करून घेते की बाबा जे लोक 10 मिनटं बोलायला तयार आहेत, 10 मिनटात त्यांचं आटपेल, त्यांना मी आधी संधी देते बऱ्याच वेळेला. त्याचा एक फायदा होतो की 25-30 सभासदांपैकी 18-19 जणांचं भाषणं होऊन जातात. नाही तर ती माणसं, ते आमदार शेवटपर्यंत वाट बघत असतात, 8 वाजतात, 8:30 वाजतात आणि मग शेवटी 10 मिनिटाच्या ऐवजी त्यांना 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं मिळतात. काही वेळेला तर काही लोक म्हणतात आम्हाला 3च मिनिटं बोलायचे, अशांना मी पहिल्यांदा बोलून देते. तिथे मग मी क्रमाचं बघत नाही. त्याचा एक फायदाही होतो की जो सदस्य मुळात 10 मिनिटं बोलायची त्याला प्रश्नच नाही आहे, त्याला त्यांच्या मतदारसंघापुरतं बोलायचं आहे. पण ते मंत्री असताना सुरुवातीला सगळे फ्रेश असताना जर का बोललं गेलं तर त्याचा परिणाम होतो. अर्थात काही आमदार असेही आहेत की जे शेवटी बोलले तरी प्रभावी बोलतात. म्हणजे शेवटी कोण कशा पद्धतीने मांडतोय त्याच्यावर पेक्षाही त्या आमदाराला ज्याची पोटतिडीक वाटते त्याला संधी देणं आणि ती देत असताना कुणावर अन्याय न करता देणं, हे आम्ही साध्य करत असतो. अशा वेळी महिला आमदारांना जरा प्राधान्य द्यावं असं वाटतं. काही वेळेला मी करते असं की ओळीने महिला आमदारांची नावं घेऊन टाकते, कारण त्यांना जायची पण थोडीशी पुढे मागे तगमग होत असते. पण काही वेळेला रोजच जर का त्या जायला लागल्या लवकर, तर मी एखाद दिवशी सांगते आज आता उशिरापर्यंत थांबा. असं थोडंसं करायला लागतं. कारण काय होतं, काही वेळेला महिला नसतील तर महिलांचा एखादा विषय येणार असतो, त्या विषयावरती बोलणं अपेक्षित असतं कोणीतरी, आणि त्यामुळे महिला आमदार कमी आहेत परिषदेत. परंतु त्यांच्या लक्षवेधी किंवा त्यांचे प्रश्न लागले की नेहमीच त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघावा असा माझा प्रयत्न असतो. नक्कीच. खरं तर आता तुम्ही मगाशी सांगितलं की तुम्ही पेशानं डॉक्टर आहात आणि सुरुवातीला अगदी त्याच वैद्यकीय व्यवसायातून कुटुंबाला हातभार आणि मग नंतर समाजकार्यातून अन्यायग्रस्त स्त्रियांना आधार आणि मग त्यानंतर थेट एका पक्षाच्या खंद्यात शिलेदार. आता थोडंसं आम्हाला एक विस्तृत स्वरूपात हे जाणून घ्यायचं, या तिन्ही पातळींवर कसं काय हा सगळा जीवन प्रवास तुमचा घडलात आणि त्याचा समतोल साधला? एक तुम्ही सांगेन की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची माझी भेट माननीय उद्धव साहेबांनी घडवून दिली आणि द्विध्रुवीकरण झालं होतं. म्हणजे आत्ता जसं आहे की काँग्रेस आणखीन त्यांचे मित्रपक्ष एका बाजूला आणि NDA एका बाजूला, आणि त्याच्यामध्ये हिंदुत्व हा कळीचा मुद्दा होता. बरोबर. मी तसं फार मोठ्या प्रमाणामध्ये एक सर्वधर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता याच्यामध्ये काम करत आलेले होते. परंतु एक मला स्पष्ट दिसायला लागलं की मुस्लिम महिलांच्या प्रश्नावरती बरीचशी मवाळ किंवा मुस्लिम महिलांच्यावर अन्याय करणारी भूमिका ही बऱ्याचशा सेक्युलर यांनी घेतलेली आहे. स्त्रियांच्या संघटनांचं जे व्यासपीठ होतं त्याची आमची मोठी परिषद झाली होती 86च्या सुमाराला, त्यालाही आता 40 वर्ष होऊन गेली. शहाबानो खटल्यामध्ये ज्या वेळेला काहींच्या लक्षात असेल की पोटगीचा अधिकार मुस्लिम महिलांचा नाकारला गेला होता, त्यावेळेला आमच्या महिला चळवळीत असं झालं की 3 ऑप्शन्स आहेत. आपण आता समान नागरी कायद्याची मागणी करायची का, आहे तसा निर्णय मुस्लिम महिला संरक्षणच्या नावाने स्वीकारायचा का, आपण याच्यामध्ये अजून काही मार्ग काढायचा. तर बऱ्याचशा जणींनी सांगितलं की नाही, आता मुस्लिम बहुसंख्याकांना जे वाटतंय त्याचप्रमाणे झालं पाहिजे. ते मला खूप खटकलं, कारण मुस्लिम बहुसंख्याक म्हणजे मुस्लिम पुरुष, महिलांचा आवाजच जर का ऐकला जात नसेल तर मग या पद्धतीने सती प्रथा सुद्धा बहुसंख्याकांच्या म्हणण्याप्रमाणे राहिली असती. त्यामुळे जो नियम आपण एका धर्माला लावतो तो सगळ्या धर्मांना लावणं हीच राज्यघटनेतली गरज आहे.
आणि या सगळ्या मुद्द्यांच्या वरती मला शिवसेनेचं जे हिंदुत्व होतं, मराठीचा जो आग्रह होता, त्यांनी मला हेही सांगितलं माननीय बाळासाहेबांनी, की आम्ही महिला धोरणाच्या बाजूनी आहोत. तर महाराष्ट्रातल्या महिलांसाठी जे महिला धोरण राबवायचं असेल, ते तुझं सगळं विचार आम्हाला खूप महत्त्वाचे वाटतायत. आणि मग मी शिवसेनेचं काम करायला लागले. सुरुवातीला 4 वर्ष बऱ्याच जणांना वाटतं, की मी गेले की लगेच विधान परिषदेत गेले. तसं नाहीये. 98 ते 2002 पर्यंत मी पश्चिम महाराष्ट्राची संपर्क प्रमुख. पहिले तर 6 महिने वर्ष मी फक्त निमंत्रित म्हणूनच कार्यक्रमांना जात होते. त्याच्यानंतर मग एका केंद्रीय कमिटीवरती माझी निवड झाली फॉरेस्टच्या संदर्भातली. आणि सुरेश प्रभू तेव्हा वनमंत्री होते आणि तेव्हा फॉरेस्टमध्ये महिलांचं काय स्थान आहे, कशा पद्धतीने स्त्रियांची भूमिका ठरू शकते, असं एक SOPs ठरवायचे होते. आणि खूप छान झाली ती. त्याच्यात बऱ्याच जणी त्या क्षेत्रातल्या होत्या. निर्मला बुच होत्या, गांधी मॅडम होत्या, त्याच्यानंतर वेगवेगळ्या चिपको आंदोलनातल्या महिला होत्या, मीरा शिवा होती. आणि त्याचा आम्ही रिपोर्ट दिला. आणि मग नंतर 2001च्या सुमाराला मला पश्चिम महाराष्ट्राची महिला संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली. खरं तर मी त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये महाराष्ट्र महिला व्यासपीठाची कार्यकर्ती म्हणजे निमंत्रक म्हणून, मुख्य म्हणून काम करत होते. त्याआधी सुद्धा मी राज्यस्तरावरचीच कामं केली होती. पण मी ते पद स्वीकारलं आणि 2002 मध्ये मला विधान परिषदेत आमदार म्हणून काम करायला मिळालं. त्याच्यामध्ये मी सांगेन की आमचे जे नेते असतात पक्षाचे, त्यांच्याबरोबर सन्मानाने आपण वागायचं. काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या तरी त्या स्वीकारायच्या. काही मुद्द्यांवरती काही स्थानिक नेत्यांना, म्हणजे फक्त पुण्याच्या नव्हे, महाराष्ट्रातल्या चाइल्ड राईट्स आहेत किंवा अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात नाही वापरता येणार, ह्याच्याबद्दल त्यांना थोड्याशा ह्या होत्या, शंका होत्या. म्हणजे प्रत्येक वेळेला चाइल्ड रेपची केस झाली की ते येऊन त्याच्यामध्ये गोंधळ व्हायचा. बलात्काराच्या केसमध्ये स्वतः पक्षाचे प्रमुख नेते येऊन पीडितांच्या बाजूने उभे राहतात, ताई जातात, मग पक्ष सगळा तिथे होतो. हे कसं काय? तर काही साखर कारखान्याचं उद्घाटन आहे का? ते काही कुठलं बँकेचं नवीन इमारतीचं नूतनीकरण आहे का? कसं काय पक्ष असा जातो? पण आज तुम्ही बघाल संदीपजी की 18-20 वर्षामध्ये असे पद्धतीने चक्र फिरलेलं आहे की आता घटना घडली की सगळ्या पक्षांचे नेते तिथे 2 दिवसात पोचतात. आणि ते चांगलं आहे. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं हळूहळू की जिथे कमी तिथे आम्ही काम केलं पाहिजे. आणि त्या कामाच्या बरोबर दुसरं मला सांगायला हवं की जे दंगलग्रस्त आहेत किंवा भूकंपग्रस्त आहेत, ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर काम करत असताना स्वतः 24 पैकी 18 तास काम करायची आपली तयारी पाहिजे. दुसरं, शिवसैनिक जे आहेत ते आपली कवच कुंडलं आहेत. मग त्यांना जेव्हा काही अडचणी येतात त्यावेळेला शक्य तेवढं त्यांच्या कार्यक्रमांना जाणं. मग मला संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी पुण्याची मिळाली. त्यांच्यासाठी आंदोलनात सहभागी होणं, हे सगळ्यामध्ये मी काम करत गेले. आणि माझं वैधानिक काम जे होतं ते पक्षाला योग्य वाटत गेलं. प्रत्येक निवडणुकीमध्ये, मग ती पोटनिवडणूक असेल, त्याच्यामध्ये माझ्यावर जबाबदाऱ्या असायच्या. 30-30 दिवस 35 दिवस आम्ही जाऊन तिथे राहत होतो आणि प्रचार कार्य करत होतो. मग ते दर्यापूर असेल किंवा कणकवली असेल किंवा प्रत्येक ठिकाणी या कामांच्या बरोबर सगळ्या दौऱ्यांच्या तयारीमध्ये एक काय आपण म्हणू कार्यकर्ता असल्यासारखं सहभागी होणं, ही सगळी कामं मी करत असताना मग मला 2004 मध्ये उपनेता म्हणून पहिली जबाबदारी मिळाली. उपनेता झाले मी, चांगलं झालं. पण 2004 गेलं, 2014 गेलं, 2016 गेलं. वारू सोनवणेंच्या कवितेतल्या 4 ओळी आहे. अनेक कार्यक्रम व्हायचे. काही वेळेला मी असायचे व्यासपीठावरती, म्हणजे अगदीच मला डावलत होते 100% असं नाही म्हणणार मी. पण वारू सोनवणेंनी फार 4 ओळी लिहिल्या होत्या. आम्ही स्टेजवर गेलोच नाही आणि आम्हाला बोलवलंही नाही. बोटांच्या इशाऱ्याने आमची पायरी आम्हाला दाखवून दिली. आम्ही तिथेच बसलो, आम्हाला शाबासकी मिळाली आणि ते स्टेजवर उभं राहून आमचे दुःख आम्हालाच सांगत राहिले. असे काही नेते भेटले नाही असं नाही की ज्याच्यामध्ये ते आम्हाला सांगायचे कसं महिलांच्या प्रश्नावर काम करायचं. पण खूप संयम ठेवला. काहींनी सहकार्य दिलं, 90% लोकांनी सहकार्य दिलं. त्याच्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे एक प्रमुख आहेत की ज्यांनी मला चांगल्या प्रकारे सहकार्य दिलं कायम त्याच्यामध्ये. इनफॅक्ट आनंद दिघे ठाण्याला होते, तर त्यावेळेला सुद्धा पहिल्यांदा माझा प्रवेश झाल्यावर मला कोणी बोलावलं असेल तर ठाण्यात मला निमंत्रण गेलं. आणि ठाण्यात टेंबी नाक्याला स्वतः दिघे साहेब गाडी घेऊन आले होते की चला आपण जाऊया म्हणून. भीमशक्ती शिवशक्तीचा एक मेळावा त्यांनी घेतला होता, तेव्हाही त्यांनी आम्हाला बोलावलेलं होतं. आणि त्यामुळे जवळजवळ 99 सालापासून ते नंतर मग 2004 मध्ये एकनाथ शिंदे विधानसभेमध्ये आले. आणि त्यानंतरच्या काळामध्ये परिषदेतली एक महत्वाची
कार्यकर्ता म्हणून काम करत राहिले आणि त्याच्यामध्ये हळूहळू मग 2014 मध्ये शासन आल्यावरती बाकीचे तर माझ्याबरोबरचे सहकारी मंत्री झाले. पण मग मला स्थानिक स्वराज्य एक विशेष हक्क समितीचं प्रमुख पद मिळालं. त्याच्यानंतर प्रतोद केलं पक्षाने. मग प्रतोद झाल्यावरती नेमकं कॉमनवेल्थ आणखीन आमच्या लोकसभेच्या पार्लमेंटरी कमिटीने सांगितलं होतं की प्रतोदांना दर्जा द्या. तर ते योगायोग म्हणा किंवा नशीब म्हणा किंवा माझ्यासाठी कोणी टेलरमेड केलं की नाही ते काळ सांगेल, ते प्रतोदांना लगेचच मंत्रिपदाचा दर्जा मिळाला. सगळीकडे दौरे करण्याची संधी मिळायला लागली आणि हळूहळू काम करत असताना उपसभापती पदाची निवडणूक आली. मग उपसभापतीपद आपण लढवायचं का सभापतींना पाठिंबा द्यायचा. मग त्यावेळेला प्रश्न असा आला की उपसभापती बाकी तर सगळे मंत्री झाले होते विधान परिषदेतले, मीच कुठल्या पदाची दावेदार नव्हते. मग मी म्हटलं माझी तर मला सांगितलं पक्षाने जबाबदारी दिली तर मी उभी राहीन. तर मग त्याच वेळेला पक्षाने विचारलं त्यांना की तुम्हाला का मान्य आहे का की ते आल्यावर तुम्हाला उभं राहायला लागेल. मग ते हो ठीक आहे. मग प्रत्यक्षात मी हे उमेदवारी भरल्यानंतर भरायच्या आधीच निरोप आला तिकडून देवेंद्रजींकडून की आपण त्यांना उपसभापती म्हणून करू आणि आत्ताही रामराजे साहेबांची निवडणूक होऊन जाऊ दे बिनविरोध आणि मग आपण ते उपसभापती करू. त्या आश्वासनानंतर जो 1 वर्षांनी मी झाले. पण त्यावेळेला तत्कालीन नेते आमचे म्हणजे उद्धवजी ठाकरे होते, एकनाथ शिंदे स्वतः होतेच, त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री होते आणि चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, संसदीय कार्यमंत्री होते. त्या सगळ्यांच्या प्रयत्नातून त्यांनी ती उपसभापती पदाची निवडणूक, कारण आमचं बहुमत तेवढं नव्हतं, काठावरचं बहुमत होतं, ती घडवली आणि त्याच्यामध्ये मला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 55 वर्षांनी पहिल्यांदा महिला उपसभापती म्हणून शिवसेना भाजप महायुतीने माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि यांना उभं राहावं लागलं. नाही, मला त्याच्याबद्दल म्हणणं नाही. मला उलट म्हणायचं नाही तुम्ही बसा मी उभी राहते, कारण मला तशीच सवय झाली होती. तुमची ती विनोद बुद्धी या मुलाखतीत पण जाणवली. बरं, आणखी एक महत्वाचं की तुम्ही पंचायत राज असेल किंवा एकंदरीत महिलांवरील अत्याचार असतील किंवा त्या जोडीला महिला विकास असेल या संदर्भात देखील खूप व्याख्यानं दिलीत. म्हणजे वृत्तपत्र असतील, नियतकालिकांमध्ये तर तुम्ही लिहिताच, पण महत्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या महिला धोरण निर्मितीत देखील सहभागी होतात. इव्हन न्यूयॉर्कमध्ये जी महिला आयोगाच्या सगळ्या त्या संदर्भात मिटिंग्स व्हायच्या, बैठका व्हायच्या, त्यावेळी देखील तुम्ही तर मी तर म्हणतो सलग 5 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी गेलेला. तर एवढे जे तुम्हाला महिलांविषयक कार्य करण्याची संधी मिळाली, तर त्या अनुषंगानं समाजकारण आणि त्या जोडीला राजकारण या दोन्ही गोष्टी सांभाळताना कुठेतरी एक आपण म्हणतो ना की पारडं इकडं झुकतं तिकडं झुकतं. तर असं जर उद्या जर असं वाटलं की अरे काय करूयात समाजकारण का राजकारण, तर कुठे तुमचं पारडं झुकेल? नाही, मी समाजकारणामध्ये 98च्या आधी खूप वर्ष काम केलेलं होतं. म्हणजे मी दलित चळवळीत काम करत होते, पण 91 ते 98 या काळामध्ये पक्षांमध्ये होते वेगवेगळ्या, पण पक्षीय कामापेक्षा जास्त समाजकारण. दुसरं 5 वेळाचं मी थोडं दुरुस्त करू इच्छिते की स्त्री आधार केंद्र जी आमची संस्था आहे ती त्यावेळेला UN संयुक्त राष्ट्रसंघाने ॲक्रिडेटेड अशा संस्था म्हणून मान्यता दिलेली असते की ज्यांचं काही अमुक एक प्रकारनी बीजिंगच्या विश्व महिला संमेलनात सहभाग होता. त्यामुळे 95 नंतर आम्हाला ते ॲक्रिडेशनचं स्टेटस मिळालं. त्यामुळे मी 18 वेळेला न्यूयॉर्कच्या या संमेलनात गेलेली आहे, 18 वेळेला. पण ते इन्व्हिटेशन जे येतं ना ते याच्यासाठी येतं की फोकल पॉईंट त्या संस्थेचा कोण आहे त्यानुसार, आणि प्रवास खर्च कोणी देत नाही दुसरं, त्याला प्रवास खर्च UN कडून किंवा कोणाकडून मिळत नाही. परंतु भारतभर ज्या विकासाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संस्था आहेत किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ते काही लोकांची तिकीट स्पॉन्सर करायचे. त्याचा भाग म्हणून 10 वर्ष 2000 नंतर त्यांनी दर 2 वर्षांनी भूतान, श्रीलंका, मालदीव्स, नेपाळ अशा ठिकाणी 2-2 वर्षांनी परिषदा घेतल्या आणि वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये. आणि तिथलं काय झालंय, प्रत्येकाने काम असतं. आपल्या भारताचे केंद्रीय कल्याण मंत्री महिला बाल विकासच्या होत्या सुमित्राताई महाजन, तर तिथे सुद्धा दर पुढचे 2 वर्षात काय कार्यक्रम व्हावेत याच्यावरती अभ्यास होऊन कृती ठरायची. ती मी इथे प्रत्यक्षात आणायचा प्रयत्न करायचे. मराठीत त्याच्यावर आम्ही पुस्तकं लिहिली, ट्रेनिंग प्रोग्राम घेतले आणि मग त्याचा भाग म्हणून भारतामध्ये चंदीगड, इंदोर, भोपाळ, अहमदाबाद, बेंगलोर, चेन्नई
अशा वेगवेगळ्या ठिकाणी परिषदा व्हायच्या. मग त्या परिषदांना मला सगळीकडे जाणं शक्य व्हायचं नाही. पण त्याची जेव्हा राष्ट्रीय परिषद व्हायची तेव्हा तिथे प्रश्न असा व्हायचा की साऊथच्या बायकांना हिंदी यायचं नाही आणि हिंदी भाषिकांना इंग्लिश यायचं नाही. मग तिथे संदीप असं व्हायचं अनेक परिषदांमध्ये की ट्रान्सलेट कोण करणार दिवसभर एवढं महिलांचं बोलणं. मग ट्रान्सलेशनला मी आणि अजून एक आमच्या एक दोघी मैत्रिणी होत्या, दिवसभर सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत यांचं इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमधून हिंदीमध्ये. त्यामुळे सगळ्या हिंदी रिजनमधल्या ज्या बायका होत्या ना, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, काश्मीर, पंजाब, सगळ्या ओळखायला लागल्या चांगल्या नावाने, नीलम गोरे म्हणून. आणि उत्तम अनुवादक म्हणून देखील. हा, उत्तम. आणि साऊथच्या ज्या बायका होत्या त्या तर मैत्रिणीच होत्या सगळ्याजणी. मग त्याच्यात रुथ मनोरमा म्हणून आहे की जिने दलित महिलांचं संघटन पहिलं केलं. तिने दलित महिलांचं संघटन स्थापन करताना विशेष निमंत्रित जे बोलवले त्याच्यात मला तिने बोलावलं होतं आणि ती म्हणाली की नाही, आमचे काही फ्रेंड्स इन विमेन्स मुवमेंट आहेत, त्याच्यात तू आहेस आमच्या दृष्टीने. तर हे सगळं एका बाजूला होत असताना पक्षाला जे मी माहिती करून देत होते त्याबद्दल त्यांना कौतुक आणि आदर होता. मला काही ठराविक संकुचित लोक असतील असे काही जणी, थोडं पुरुष महिला, की जे म्हणायचे यातून काय होतं त्यातून काय होतं. पण काय संदीप माहिती आहे का, समोरच्या माणसाला काय कळतं हे बघून आपण आपलं मन लहान मोठं केलं पाहिजे. आपण कुणाच्याही म्हणण्यामुळे जर का अविचल राहिलो आणि मग महिला धोरण झालं इतकी 2002च्या महिला धोरणात परत माझा सहभाग होता. विलासराव देशमुखांनी ती मिटिंग घेतली, त्याच्यात बाकीच्याही महिला होत्या 35-40 जणी. आजही त्यातल्या काही जणी कार्यरत आहेत. 2013ला वर्षा गायकवाडनी घेतलं. 2022 पासून यशोमती ठाकूरांनी सुरुवात केली. प्रत्यक्षात त्याला स्वरूप 2023 मध्ये देवेंद्र फडणवीस, शिंदे, आदिती तटकरे यांनी स्वरूप दिलं. पण या सगळ्यामध्ये माझं म्हणणं म्हणजे हे माझं म्हणणं नाहीच आहे, जागतिक स्त्री आंदोलनातलं आणि सर्वसामान्य मराठी जी बाई आहे तिच्या म्हणण्याचा प्रतिबिंबाचा सन्मान केला सगळ्यांनी. बरोबर. आणि म्हणून तो मी माझा सन्मान मानतच नाही. मी आमदार झाले, मी सभापती झाले, मी काहीच नाहीये. या ज्या स्त्रियांचा प्रवास चाललाय स्वतःच्या सक्षमीकरणाकडे त्यातली एक प्रतिनिधी म्हणून मला ते स्थान दिलेलं आहे. पण यामध्ये अर्थातच पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. पक्षाने मला, शिवसेनेने मला दिलं नसतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी कृतज्ञ झाले का, असं नाहीये. मला तर असं वाटतं की इतकेच मला याचेच रडू आले की जमले न मला रडणेही, याचेच रडू आले की जमले न मला रडणेही, मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रुत मिसळले होते. त्यामुळे शिवसैनिकांची जी स्वप्न होती ती स्वप्न घेऊन प्रत्येक ठिकाणी मी संघर्ष केला आणि त्याच्यामध्ये पटले न जगाशी माझे, साऱ्यांना नडलो आहे, मजलाच अचंबा आहे, मी कैसा घडलो आहे. भूखंड माफिया असतील, काही ठिकाणचे गुंड असतील, एखाद्या जेलमध्ये कैद्यांचं अन्न खाऊन टाकणारा अधिकारी असेल त्याला सस्पेंड करणं असेल, एखाद्या ठिकाणी कुठे अत्याचार बलात्कार करणारा शिक्षक असेल, कुठे गुंड पळून गेलेला असेल हैदराबादला त्याला पकडून आणायचं असेल, या सगळ्यामध्ये मी स्वतः प्रत्येक ठिकाणी आक्रमकपणे भूमिका मांडली. आणि नंतर हळूहळू असं झालं की मीडियाच्यामुळे सुद्धा मला खूप सहकार्य मिळालं. म्हणजे काही आता ते नाही आहेत, शशिकांत सांडभोळ म्हणून मुंबईचे पत्रकार होते, तर पहिल्या दिवशी मला त्यांनी पायरीवर सांगितलं होतं विधिमंडळाच्या की नीलमताई, तुम्ही बोलताना सभागृहात थोडी गडबड होत होती, पण तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही नामोहरम कधी होऊ नका, आम्ही तुमच्या बरोबर आहेत, वी आर वॉचिंग यू. आणि त्याच्यामुळे मला कायम कामाच्या संदर्भामध्ये एक उभारी मिळत राहिली की नाही, आपलं हे जे काम आहे त्या कामाच्या मध्ये जरी आपला स्ट्रगल उघड दिसला नाही तरी सुद्धा तो असं आपण त्याच्यातून विदीर्ण होऊन फाटून जाऊन थांबायचं नाहीये, तर आपण काम करत राहायचं. खरंय खरंय. एकंदरीतच आपण आताच शिवसेनेच्या रणरागिणी त्यांना का म्हटलं जातं इतके वर्ष, त्याचं कारण त्यांनी प्रत्यक्ष फील्डवर जाऊन काम केलंय आणि त्याचा प्रवास आपण 1984 पासून, म्हणजे तेव्हा तर मी तर अगदीच लहान होतो, पण तो प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आता मी छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मी त्यांच्या स्त्री आधार केंद्राकडे वळणार आहे. अर्थातच कारण या दुर्गेनं जे आत्तापर्यंत कार्य केलेलं आहे ते येणाऱ्या नवदुर्गांना माहीत व्हायला हवं, कारण की इतिहास सहज लिहिला जात नाही, त्यासाठी राबावं लागत असतं. पाहत रहा आदिशक्ती तू जयोस्तु ते. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि अर्थातच आपण ज्यांच्याशी मगासपासून हितगुज साधतोय, संवाद करतोय त्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे. तर 1984 मध्ये आपण स्त्री आधार केंद्राची स्थापना केली. आता जवळपास 4 दशकं लोटली, म्हणजे 40 वर्ष झाली त्याला. पण तेव्हा स्त्रियांचे जे प्रश्न होते, अन्यायग्रस्त स्त्रियांचे प्रश्न, त्या आणि आत्ता 40 वर्षांनी तर ती तीव्रता कमी झाली आहे का अधिक वाढली आहे, काय नेमकं सांगता? एक तर असं आहे की महिला शिकतायत, शिक्षण घेत आहेत आणि उच्च शिक्षणामध्ये स्त्रियांची संख्या चांगली आहे. चांगली म्हणजे नुसतीच चांगली नाही, तर देशाच्या पातळीवर आकडेवारी जर का पाहिली तर सगळ्या भारतामध्ये प्रत्येक स्टेटमध्ये महिलांनी पुरुषांपेक्षा उच्च शिक्षणात पुढे गेलेले आहेत. आणि महाराष्ट्रात सुद्धा 0.002 फक्त पुढे आहेत, अजून तेवढ्या पुढे गेल्या नाही आहेत. पण SC मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मुली या शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये पुरुषांपेक्षा SCच्या पुढे आहेत. आज म्हणजे स्त्रियांनी चांगलीच मजल मारलेली आहे. परंतु एक आहे की कामाच्या ठिकाणी एक जे सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतो की घरगुती कामाच्या मध्ये असं धरलं जातं की अमुक एक कामं स्त्रियांनीच करायची आणि ती सांभाळून तिने पुढची प्रगती करायची. दुसरं, चंगळवाद खूप वाढलेला आहे. सगळ्या वाहिन्या, चित्रपटांमधून जे लग्न दाखवतात त्या विवाह सोहळ्यांच्या प्रमाणे मग ते संपूर्ण आधीचं प्री वेडिंग शूट करा, तिथे प्रत्यक्षामध्ये सगळ्यांचे मॅचिंग कपडे असले पाहिजेत वगैरे. या सगळ्या संकल्पनांना माझा विरोध नाहीये, पण त्याच्यामुळे काय होतं, ज्यांना परवडत नाहीये त्यांना सुद्धा लग्नाचा खूप मोठा बोजा पडतोय. त्यामुळे हुंडा विरोधी कायदा पूर्ण रसातळाला गेलेला आहे. कुणीही त्याचं अवलंबून करत नाही. गिफ्ट्स मोठमोठ्या दिल्या जातात. प्रश्न असा आहे की ज्यांची तेवढी हे नाहीये, ज्यांची तेवढी क्षमता नाहीये देण्याची, त्या मुलींनी काय करायचं. दुसरा प्रश्न मुलगांच्या बद्दल सुद्धा असा झालेला आहे आणि जो अजून तीव्र होतोय, आणि तो म्हणजे स्वेच्छा विवाहाला सो कॉल्ड प्रगत म्हणणाऱ्या आपल्या समाजाची मान्यता नाहीये. जे काय असेल ते 2 कुटुंबांचा विवाह म्हणजे आई वडीलच ठरवणार की मुलगी आम्हाला तशी पाहिजे. थोड्याफार प्रमाणात शहरांमध्ये त्यात बदल होतोय, नाही असं नाही, पण ते प्रमाण फार कमी आहे. तिसरं, आपल्या समाजामध्ये प्रेम आणि हिंसा याचा जे एकत्र सरमिसळ झालेली आहे ती पूर्वी होती तशीच आहे. आणि त्यामुळे तू हा कर या ना कर, तू मेरी आहे किरण, अशा पद्धतीने हल्ले करणं. आज सुद्धा आपण बघतो की ते नालासोपाऱ्याला लोखंडी कांब्याने त्या मुलीला मारून टाकलं तर लोक फक्त बघत राहिले होते. अशा घटना सातत्याने घडतायत आणि मग त्याच्यामुळे हिंसेचं भीती मुलींच्या मनात मोठ्या प्रमाणात जशी येते तसं मुलींचं आकाश व्यापक झालेलं आहे. त्यांच्या स्त्री पुरुष संबंधांबद्दलच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. त्यांना बरोबरीचा साथीदार पाहिजे, शरीराचा मालक नको आहे, स्वामी नको आहे. त्याचबरोबर त्यांच्या सुद्धा अपेक्षा आहेत की कुटुंबाच्या बद्दलच्या. दुसरं, आपल्या कुटुंबांमध्ये विशेषतः उच्च मध्यम वर्गात असं झालेलं आहे की 2 मुलं, पूर्वी पु ल देशपांडे सांगायचे की चौकोनी चेहऱ्याचं कुटुंब, नंतर ते एकच बिंदूचं झालं, एकच मुलाचं. आणि त्याचं असं झालं की मुलगा आणि मुलगी दोघांचे आई वडिलांचे एकच तेच अपत्य आहे. मग अशाला ह्या 4 आजारी लोकांची जबाबदारी या दोघांवर येऊन पडते. मग काही जण त्यातून पूर्ण मुक्त तरी होऊन जातात किंवा काही जण चौघांची जबाबदारी घेतात, पण त्याचा कुठलाही नियम किंवा सामाजिक संकेत नाहीये. आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती पण फार गंभीर होत चाललेली आहे या सगळ्यामध्ये. आणि गरीब लोक जे आहेत, सामान्य मुली जे आहेत, तिथे त्यांना ऑनर किलिंगचा प्रश्न तयार होतोय, सैराटमध्ये जसं दाखवलेलं तशा प्रकारे. आणि त्यामुळे परिस्थितीमधली पुरुष प्रधानता आणि हिंसाचार याचं स्वरूप बदललेलं आहे. पण तंत्रज्ञानाचा एक फायदा पण आहे की दोषसिद्धीचं प्रमाण पूर्वी जे 4% होतं 2008-9 मध्ये, ते आता जवळजवळ 24-25% पोहोचलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. अजूनही काही शहरांच्या मध्ये 80-90% नाहीये, पण सरासरी काढली तर 24 ते 40% दोषसिद्धी होतीये. आणि भारतामध्ये सगळीकडे या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहेत की तंत्रज्ञानाचा आणि CCTNS म्हणून एक सिस्टीम आहे, त्याच्यामुळे हे सगळं ट्रॅकिंग त्यांचं होतं. BNS सुरू झालेलं आहे, भारतीय दंड संहिता, की ज्याच्यामुळे 1 महिन्याच्या आत चार्जशीट गेली पाहिजे. महिलांचे आणि बालिकांच्यावरचे अत्याचाराचे गुन्हे याच्यावरून समरी करून काढून टाकता येणार नाहीत. पीडित मुलीला कळलं पाहिजे की आपलं केस कुठपर्यंत आलेली आहे. या सगळ्या सुधारणा आता हळूहळू होत आहेत. पण तरी सुद्धा लोक उदासीन होत आहेत की बाबा आम्ही याच्यात लक्ष घालायचं की नाही. आज आपण बघतो कोयता गँग किंवा असे विषय सातत्याने घडताना दिसत आहेत.
त्यामुळे परिस्थिती 4 दशकांच्या मध्ये पाहिलं तर मी असं म्हणेन की पहिल्या दशकामध्ये स्त्रीचा अत्याचार नावाचा प्रश्न आहे याची ओळख समाजाने स्वतः करून घेतली, नाही तर समाजाची तयारीच नव्हती. ते सगळं परदेशात घडतं, आपल्याकडे काही घडतच नाही असं म्हणून पवित्रा होता सगळा. नंतरच्या काळामध्ये आर्थिक सक्षमीकरणाकडे आपण जास्त वळलो, बचत गट, त्यातून स्त्रिया निर्भर होणं. त्या स्त्रियांनी दाखवून दिलं की 99% स्त्रिया परतफेड करतायत, त्यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढली. त्यानंतर गेम चेंजर खरं आलं जागतिकीकरण 2000 नंतर, आणि त्याच्यामुळे माध्यमांचं जागतिकीकरण झालं, डिजिटलायझेशन झालं, वेळ सगळा फ्लेक्झिबल झाला. त्याच्यामुळे पर्यटन, बँकिंग, त्याच्यानंतर विज्ञान, मेडिकल, एज्युकेशन, माध्यमं, याच्यामध्ये स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. आणि फ्लेक्झी वेळ असल्यामुळे स्त्रिया अधिकाधिक पुढे जायला लागल्या. पण हे जरी सगळं झालं असलं तरी सुद्धा मनाची चौकट जेंडर इक्वॅलिटीच्या दृष्टीने बदलली नाही, कारण जाणीवपूर्वक प्रयत्न कमी पडत आहेत. पण 2015ला परत एक अजून मोठा माइलस्टोन आला, आणि तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे जगामध्ये सगळीकडे सहस्त्रकाची मूल्य म्हणून बघितली जात होती. आणि ती फक्त आकड्यावर होती की कुपोषण किती कमी झालं, माता मृत्यू कमी झाला. पण हे शाश्वत विकास उद्दिष्ट जी 17 आली, त्याच्यात एक 5वं जे उद्दिष्ट आहे ते आहे जेंडर इक्वॅलिटी. आणि त्यामुळे काय झालं, एक मोठा फोर्स, पाणी कुंठित असेल जर का एखाद्या ठिकाणचं, त्याच याच्यात साचलेलं असेल तर एखादं मोठं घडाभर पाणी ओतल्यावर जसं सगळं ग्लोबल वॉर्मिंगचा विषय, पर्यावरणाचा विषय, कोलच्या वापराचा विषय, हे सगळे पुढे यायला लागले. आणि त्याच्यामधून आता बघा, आता हायड्रोजन कार्स किंवा ई कार्स की ज्याच्यामधून हवेचं शुद्धीकरण होऊ शकतं, जगच मुळे एका वेगळ्या टप्प्यावर आलं. आणि तंत्रज्ञानाचा उपयोग होत असताना समाज माध्यम हे फार मोठं माध्यम झालं. मग मी टू सारख्या चळवळी आल्या की ज्याच्यावर चांगली वाईट खूप चर्चा झाली, पण त्याच्यामुळे जे असे लोक होते श्वापदासारखे झडप घालणारे, ते थोडे मागे हटायला लागले की आपण जर का काही तसंच वागलो तर सापडू. त्या सापडायच्या भीतीने कुठेतरी मागे सरकायला लागले. आणि आज स्त्रिया ज्या पद्धतीने नेतृत्व करतायत ते इंडस्ट्रीमध्ये फक्त 10% ठिकाणी स्त्रिया आहेत. आणि या सगळ्यामध्ये महिला आरक्षणाचं विधेयक आलं की ते फाडून टाका, पळून जाते विधेयक घेऊन. ते आता कम्प्युटरवरतीच येऊन पास होऊन मंजूर पण झालं. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या दिवशी गणेश उत्सवाच्या दिवशी जाहीर केलं की आम्ही आता हे विधेयक आणतोय, त्यावेळेला कानावरती विश्वास बसेना की खरंच हे होणार आहे का म्हणून. आणि विशेष म्हणजे राज्यसभेमध्ये एकही पक्षाने विरोध न करता ते मंजूर झालं. त्याचं कारण काय की सगळ्यांनी आता वारं ओळखलेलं आहे की महिला मतदारांना नाराज करून आपली सत्ता टिकवता येणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनी जो चमत्कार आत्ताच्या निवडणुकीमध्ये दाखवला, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींच्या बरोबर त्यांच्या पतिराजांनी पण काही ठिकाणी मतदान केलं. मग शेतकरी आणि यांना जी मदत केली, युवकांना मदत केली, त्याचाही परिणाम झाला. महिलांचा मतदानातला टक्का वाढला. आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्त्रिया वेगाने सगळीकडे नेतृत्व करायला लागल्या. आणि आम्ही तर पाहिलं, मध्ये महाकालेश्वरला गेलो होतो तर पोलीस सांगत होते जाऊ नका, तर ती DM होती, मॅजिस्ट्रेट होती, ती म्हणाली कौन बडा है पोस्ट में, मैं हूँ या तुम बड़े हो. तुम्हाला मॅडम आप बड़े हो, ठीक आहे, मैं क्या बोलती हो सुनो. त्यामुळे हा जो बदल तिकडे हिंदी भाषिक राज्यात झाला, तरी अजून खूप अडचणी आहेत. आपल्याकडे सुद्धा पाहिलं आपण, महिला पोलीस अधिकाऱ्यांचे टिंगल करणारे लोक आहेत, हे करणारे, पण तरी वी आर गोइंग थ्रू अ टर्ब्युलन्स. आपण असे खडबडीत रस्त्यावरून चाललोय, त्याच्यामुळे सीट बेल्ट बांधून सारखं सावध राहायला लागतं आणि जिथे गरज असेल तिथे हस्तक्षेप करावाच लागतो. खरं आहे. म्हणजे मला हाच प्रश्न या ठिकाणी आता तुम्हाला विचारायचं वाटतं की जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून काम करत होतात किंवा एखाद्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून काम करत होतात, उपनेत्या म्हणून काम करत होतात, तेव्हा पक्षीय संघटनातलं पद आणि आत्ता प्रत्यक्ष वैधानिक पद, ज्याच्या तुमच्या एका निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना आधार मिळू शकतो, तर जेव्हा असेही प्रसंग घडतात, म्हणजे मध्येच आपण पुण्यातलं एक प्रकरण होतं हुंड्याचं, किंवा आता मध्येच तुम्ही नाला सुपारीचं प्रकरण सांगितलं, त्यावेळी तर तुम्ही अक्षरशः थेट मग तुम्ही विचारच करत नाही, तुम्ही बिनधास्तपणे त्या विरोधात बोलता आणि सरळ सांगता की ते पोलिसांना लगेच सुमोटोच्या खाली हे करा ते करा, असं तुम्ही बिनधास्त सांगत असता. का तर ती तडफ तुम्हाला 1984 पासून दिसते. तर आता त्या दोन्ही गोष्टींचा जर आपण विचार केला, ती पक्षीय संघटनेतली पदं आणि हे पद, तर असं वाटतं की आता जास्त राईट्स आपल्याकडे आणि महिलांसाठी त्याचा वापर करता येईल. व्यापक प्रमाणात विचार करायचा झाला तर शेवटी पक्षाचे जे मुख्य नेते असतात, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ते आहेत, ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे पक्षाचं कुठलं काम करायचं त्याचं तांत्रिकदृष्ट्या त्यांनाच अधिकार असतो, कारण शेवटी आमच्या याच्यावरती जो धनुष्यबाण आहे ते किंवा ते तिकीट पक्षाने दिलेलं असतं. परंतु इथे वैधानिक अधिकार मिळतात. त्यावेळेला मी एक उदाहरण देईन की 19 साली आणि आता सुद्धा 23 मध्ये आम्ही एक असा बिझनेस ॲडवायझरीमध्ये निर्णय घेतला
आणि त्याच्यात विरोधी पक्षही सहभागी होता. सरकार आणि विरोधी पक्ष म्हणून असं ठरलं की महिला सक्षमीकरणासाठी म्हणून आपण 2 दिवस सभागृहात चर्चा घडवायची आणि त्याच्यात आलेले निष्कर्ष आहेत त्याच्यावरती सरकार उत्तर देईल. आणि 2019ला जे मुद्दे आले ते 2023च्या महिला धोरणामध्ये जाऊ शकले. आणि आत्ता 2023 मध्ये जे सगळं केलं त्याच्यानंतर महिला धोरण प्रत्यक्षात जाहीर झालं. हे मी पीठासीन अधिकारी म्हणून पत्र देते, आमच्या विधिमंडळाच्या सचिवांना देते, मुख्यमंत्र्यांना देते, विरोधी पक्षालाही पत्र देते, विधानसभा अध्यक्षांना पत्र देते. आणि मला इथे अगदी मनापासून सांगायला पाहिजे की एकनाथ शिंदे आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, तिघांनी अगदी एक कण सुद्धा त्याच्यामध्ये हे न करता मागे पुढे न बघता, म्हणजे यावेळेला तसं झालं की मराठी साहित्य संमेलनाला मी दिल्लीत होते, त्यामुळे BSc मला ऑनलाईन अटेंड करायला लागत होती. पण फडणवीस साहेबांनी सांगितलं काय हरकत नाही, नीलमताई तुम्ही BScला नसलात तरी चालेल, आम्ही तो महिला सक्षमीकरणाचा ठराव घेतो. आणि त्यांनी ते घेतलं. त्याच्यामुळे आज महत्व मिळतंय ते पक्षात मी आहे म्हणून हे महत्व आहे. त्यामुळे पक्ष की विधान परिषद उपसभापती हा प्रश्न नाहीये. मुळात मी शिवसेनेचा कार्यकर्ता आणि शिवसेनेचा आमदार आहे आणि त्यामधून हे मिळालेला मला अधिकार आहे आणि हा अधिकार वैधानिक अधिकार आहे म्हणून अंमलबजावणी करण्याचं काम जे आहे ते मात्र सरकारचं आहे. आम्ही सरकार नाही आहोत, आम्ही वैधानिक, आमची मर्यादा आहे, जसं सामर्थ्य आहे तशी मर्यादा आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना सांगतो तेव्हा कायद्यात काय बसेल याचा विचार करून सांगतो. कायद्यात जे बसत नाही ते आम्ही असं नाही सांगत की तुम्ही अमुक पद्धतीने फरफटत आणा किंवा काय करा, जरी आमची मतं वेगळी असली तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही वैधानिक चौकटीतलेच निर्देश देतो. आता थोडंसं आपण अगदी रिलीफ करूयात हा सगळा विषय आणि आपल्या छंद, आवडीनिवडी याच्याकडे येऊयात. म्हणजे आत्ता जर तुमचं बोलणं म्हणजे ऐकतच राहावं असं वाटतंय. खरं म्हणजे वाचन, चिंतन काय असू शकतं आणि काय ताकद असते आणि प्रत्यक्षात ग्राउंड फील्डवर जाऊन तुम्ही काम केलंय. आता तेवढा वेळ तुम्हाला देता येतो? कारण की आता तुम्ही आलाय इथे तरी 4-5 गाड्या आजूबाजूला आणि मागे पुढे आहेत, तर तो वेळ किंवा ते एकांतपणा मिळतो का? असं एक आम्ही साहित्य रंग म्हणून आता कार्यक्रम चालवतोय, गेल्या 6 महिन्यातच सुरू केलाय, की ज्याच्यामध्ये एक लेखक आणि कवी यांना आम्ही बोलवतो. मी आणि उत्तरा मोने म्हणून माझी मैत्रीण आहे, आणि पाऊण तास 1 तास त्यांना काय पाहिजे साहित्यावर बोलायला ते आम्ही बरोबर घेतो. म्हणजे शेवटी वेळ काढावा लागतो. वाचनासाठी म्हणाल तर गेले अनेक वर्ष माझी एक थोडीशी मर्यादा पडली वाचनाला, की खूप रिपोर्ट्स वाचावे लागतात. त्यामुळे मग बाकीचं ललित लिखाण किंवा हे त्याला तेवढा वेळ मिळत नाही. पण तरी त्याच्यामधून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा यूट्यूबवरून किंवा जी पुस्तकं हातात पडतील त्याचं वाचन मी करते. दुसरं, स्वतःला मला पर्यटनाची आवड आहे, त्याच्यामुळे ज्यावेळेला असं दौरा नसतो त्यावेळेला काही काही ठिकाणी आम्ही मुद्दामून जाऊन येतो. मग त्याच्यामध्ये किंवा पटण्याला आम्ही गेलो होतो CPAच्या कॉन्फरन्सला, किंवा आता ओरिसाला आम्ही गेलो होतो, एक ओरिसा विधानसभेत मीटिंग होती त्याला. मग तेव्हा कोणार्कला, जगन्नाथपुरीला आम्ही जाऊन आलो, तिथला इतिहास समजून घेतो, तिथले कार्यकर्ते भेटतात. तर त्याच्यामधून एक मनाला खूप दिलासा मिळतो. किंवा एखाद्याच प्रवासामध्ये वेळ मिळतो तर खूप जुनी गाणी हिंदी किंवा मराठी किंवा अशी ऐकणं तासन तास हे करते. त्याच्यामुळे वेळ आपल्या काढण्यावर असतं, पण फार वेळ असं जाऊन मैफिलीनं बसलोय किंवा रोजच मैफिल करत बसलोय हे शक्य नाही. त्याच्यामध्ये मर्यादा वेळेची आपल्याला स्वीकारायला लागते. अगदी. आता एक शेवटचाच प्रश्न, खरं तर अन्यायग्रस्त महिलांसाठी जो तुम्ही आवाज उठवलेला आहात यापूर्वी आणि आता देखील तुम्ही पेटून उठता, आम्ही बघतो लगेच तुम्ही तुमचं ते मांडताच तो विषय. कारण की एकतर आधीच ज्या पक्षाशी तुम्ही पहिल्यापासून जोडला गेलात त्या पक्षाची भूमिकाच अशी आहे की काय असेल ते रोखठोक मांडणं. पण आता भले आता काही मर्यादा आल्या असतील आणि आताच्या वैधानिक पदामुळे, पण जे आता तुम्ही मगाशी म्हणाल की कायद्याच्या चौकटीत जसं बसेल तसं आम्ही निर्देश देतो, तर त्या अनुषंगानं असे काही पुन्हा काही जसे मध्ये शक्ती कायदा झाला, तर असे काही कायदे करण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, जेणेकरून महिलांना जास्तीत जास्त न्याय मिळू शकेल? खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. अगदी माझ्या मनामध्ये आता मी ज्या याच्यावर आहे, मकाम पर म्हणतात तशी आहे, तिथे मला एक असं वाटते की कार्यकर्ता ते लोकप्रतिनिधी असं एखादं मार्गदर्शक तयार करावा की जेणेकरून या महिला आरक्षणाच्या आधी महिला कार्यकर्त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल. त्यांना छोटे छोटे प्रश्न भेडसावत असतात, त्याची उत्तर देता येईल. दुसरं, महिला अत्याचाराच्या प्रश्नावर असं आहे की 4 वर्षाच्या अबोध मुलीवर झालेला बलात्कार असेल आणि 15 वर्षाच्या मुली फिरायला गेली आणि मित्रांनी विश्वासघात करून अत्याचार केला असेल, तर दोन्हीच्या मध्ये SOPs वेगवेगळे असू शकतात. तपासण्या हे ते सगळं, कायदा एकच आहे पण ते प्रश्न कसे विचारायचे याच्याबद्दलचे SOPs पोलिसांनी तयार केले पाहिजेत असं मला वाटतं. आम्ही तसे गेल्या वर्षी सायबर क्राईम बद्दलचे SOPs
महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने तयार केले आणि नंतर माननीय फडणवीसांनी ते स्वीकारले असं सांगून सभागृहामध्ये त्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे असे SOPs, आता हुंडाबळी बघा, वैष्णवी हगवण्याची केस झाली, ती तक्रार करायला गेली नाही, पण हुंडा विरोधी कमिट्या असत्या सक्रिय, तर तिची तक्रार गेली असती. किंवा कौटुंबिक संरक्षण कायद्याकडे तिला जावं असा सल्ला जर का राज्य महिला आयोगाने दिला असता त्याच वेळेला, तर एखाद्यास ती वाचली पण असती. तुम्ही त्यावेळी आवाजही उठवला होता. तर त्याच्यामुळे मी तेव्हा म्हटलंही होतं की नंतर ती गेल्यानंतर सगळं पुढे बोलण्यापेक्षा मयुरीला तिच्या जावेला कंप्लेंट झाली, ती केस उभी राहिली, आता चार्जशीट उभं राहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टींच्या दृष्टीने कौटुंबिक हिंसाचार, मुलींचा व्यापार म्हणजे यौन शोषणासाठी केला जाणारा व्यापार, बालविवाह, बेटी पढाओ मधलं सुद्धा जे आहे की लहान मुलींना मारून टाकणं गर्भामध्ये, अशा गोष्टींच्या संदर्भातल्या केसेस ज्या उभ्या राहतात त्याच्यासाठी पोलिसांना अजून SOPs तयार करणं खूप गरजेचं आहे. पण त्यांना पण खूप अडचण आहे की त्याच्यात कशा पद्धतीने पुढे जायचं याच्याबद्दल अजून काही केंद्रीय स्तरावरही फार चर्चा झाली नाहीये. माझी स्वतःचं अशी अपेक्षा आहे की राज्यात महिला धोरणं 4 झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत. 2001 साली राष्ट्रीय महिला धोरण झालं होतं, त्याच्यानंतर आता 2001 पासून 24 वर्षामध्ये राष्ट्रीय महिला धोरण झालेलं नाहीये. तर राष्ट्रीय महिला धोरण होणं गरजेचं आहे, त्यासाठी प्रयत्न करावेत असं माझ्या मनामध्ये आहे. त्याखेरीज CPAची पण मी प्रतिनिधी आहे, म्हणजे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनची पीठासीन अधिकारी म्हणून. तिथे आम्ही काही पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेतल्या चांगल्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय याच्यावरती आता बार्बाडोसला कॉन्फरन्स होतीये. आणि याखेरीज एक माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला विषय सांगितला होता की मंदिरांमधलं शासनाचं व्यवस्थापन आणि लोकांच्या सोयीसुविधा यासाठी तू काम कर. त्या दृष्टीने मी पंढरपूरमध्ये त्यांना पैसे मिळवून दिले, त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या, खंडोबाच्यासाठी केल्या, पायऱ्यांच्या इथे रेलिंग नीट असावी पासून अनेक सूचना दिल्या, अष्टविनायकासाठी निधी दिला, चांदवडला रेणुकेच्या इथे मी स्वतः माझ्या आमदार निधीतून 15 लाख रुपये दिले, तिथे महिलांसाठी सभागृह बाक वगैरे बांधली. तर हे काम अजून खूप करायला पाहिजे, कारण अजूनही चेंगराचेंगरी होते काही ठिकाणी, काही मंदिरांच्या मध्ये चुकीच्या गोष्टी चाललेल्या असतात किंवा त्याच्यात सुधारणा पाहिजे, त्यांना मार्गदर्शन नसतं. आता बघा गणपती उत्सव किंवा याच्यामध्ये बरेच मंदिरं छोटी छोटी असतात, तर त्या ठिकाणी लोक गर्दीचं करतात. या सगळ्या बाबतीमध्ये मंदिर व्यवस्थापनासाठी खरं तर राजन कोचर कमिटीने खूप चांगल्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी करून घेणं हे खूप मोठं काम आहे. म्हणजे त्याच्यासाठी मला पुढचा काळ द्यायला सुद्धा आवडेल या सगळ्याबरोबरच. नक्कीच. खरं तर आत्ताच आपण नीलमताईंचा जो काही प्रवास अगदी थोडक्यात, म्हणजे मुळात 40 वर्ष या सगळ्या अन्यायग्रस्त स्त्रियांसाठी लढणं इतकं सोपं नाहीये. खरं तर त्यांच्या सोबत बसून फावल्या वेळात या 40 वर्षातला जर सगळ्या केसेस काढल्या त्यांनी हँडल केलेल्या, तर त्याच्यावर एक मोठं बाड तयार होईल. खरं म्हणजे त्यांच्या सामाजिक कर्तृत्वाची संघर्ष यात्रा हे एक अंजली कुलकर्णी यांनी लिहिलेलं अपराजिता हे पुस्तक बऱ्याच जणांनी वाचलंय, पण ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी निश्चित एकदा वाचावं. मग कळेल की नीलमताई आज आपल्याला त्या ठिकाणी हेडमास्टर म्हणून दिसतायत, पण प्रत्यक्षात त्यांनी एक विद्यार्थिनी, एक उत्तम मैत्रीण म्हणून या अन्यायग्रस्त महिलांसाठी काम केलेलं आहे. आता आपण त्यांच्या सगळ्या बोलण्यातून काही कविता पण त्यांनी वाचून दाखवल्या, त्यामुळे या सुंदर मुलाखतीचा शेवट मी देखील एका सुंदर कवितेच्या ओळीतून करणार आहे. ऋण पूर्वजांचे, स्वतःच्या प्राक्तनांचे, ऋण प्रेमाचे, सहकार्यांच्या नात्यांचे, ऋण आईचे, प्रेमाच्या शक्तीचे, ऋण लोकांचे, अदृश्य अर्थातच त्यांच्या सदिच्छांचे, ऋण देवाचे, अथांग शक्तीचे, ऋण स्पर्शाचे, फुलांच्या भेटीचे, ऋण नात्यांचे, अर्थातच अबोल मायेचे, ऋण तुमचे, स्नेहाच्या खात्रीचे, ऋण जन्मांचे, वेड्या स्वप्नांचे, पण ऋण तुमचे सोबत असण्याचे. अर्थात ही जी कविता मी गायली आहे, या कवितेची कवयित्री कोण आहे हे मी आता वेगळं सांगायची गरज नाही, त्या स्वतः दस्तूरखुद्द तुमच्या समोर उपस्थित आहेत, डॉक्टर नीलमताई गोरे. ताई, खूप खूप आनंद आणि खूप खूप आभार तुमचे. तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्याशी अगदी मनमोकळेपणानं संवाद साधलात, एवढ्या व्यस्त वेळात आमच्यासाठी वेळ काढलात. पण खरं तर तुमचा आदर्श, तुमचं कार्य या आधुनिक युगातल्या नवदुर्गांनी लक्षात घ्यायला हवं आणि त्यानुसार
मार्गक्रमण करायला हवं. तर आणि तरच या कार्यक्रमाचं फलित होईल असंच मला वाटतं. अर्थात अशा अनेक नवदुर्गा आपल्याला या स्टुडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत आणि तुमच्याशी संवाद साधणार आहेत. कारण कार्यक्रमाचं नावच आहे आधुनिक युगातील नवदुर्गा आदिशक्ती तू जयोस्तुते. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आदिशक्ती तू जयोस्तुते. आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.